भारतातील सर्वात आवडता म्हणजे सर्वात लोकप्रिय खेळ, ज्याला देशाचा म्हणजे आपल्या क्रिकेटचा देव मानला जातो, तो सचिन तेंडुलकरचा क्रिकेट या खेळाला महत्त्व दिलं आणि त्याचा निर्माते रुपेश ठुकराल यांच्या डोक्यातून सुपीक कल्पना आली आणि हे KPL किशन नगर प्रीमियर पुन्हा एकदा तेच गोविंदा पथक पुन्हा स्टार्ट. जे सरकारी नियम नसते 20 फुटावर नसते आली, आज 9-3 के मराठा मित्र मंडळ सहज लावले असते, सहज. तेव्हा त्यांची होती 7 थराची सलामी होती, पण ज्या सरकारी नियमानुसार 20 फुटावर दहीहंडी गेल्यानंतर हा गोविंदा पथक मराठा मित्र मंडळाने बंद केला आणि त्याची निर्मिती रुपेश ठुकराल यांच्या सुपीक डोक्यातून कल्पना निघाली, ती म्हणजे सर्वांना एकत्रित खेळायचं आहे, आपल्याला रिस्क नको आहे, पण क्रिकेटच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र खेळू. अशा रुपेश ठुकराल आज त्यांचा संघ नंबर 1 क्वालिफाईड झाला. नंबर 1 इज पेइंग वॉरियर्स. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच ऑन, गेम ऑन होतोय. वीर मराठा आणि त्यांच्या विरोधात किंग्स युनायटेड. टॉस जिंकलाय किंग्स युनायटेडने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय वीर मराठा संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल टाकण्यासाठी तनय स्ट्राइकला. विशाल जॉन्टी. तनयचा पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलून दिलाय. 1 धावेसाठी. डी झोन मध्ये 1 धाव. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. ओहो, आणखीन एक खराब लाईन आणि लेन. तनय कुठेतरी दिशा भरकटतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ मात्र हाताळावी लागेल. ओहो, खोलात टाकलेला बॉल. टॅप फटका खोदून काढलाय. 1 धावेसाठी. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. तनयचा पुढचा बॉल. विनीत. हो हो, इथे काय घडलंय? दांडी केलीये गोल. निराश, हताश. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल यष्टनवरती आदळतोय. क्लीन बोल्ड. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. गेट सेट गो. नीरव रावल. आपण सांगत होतो त्यांचा ऑफिसचा पत्ता. त्रिदेव हाइट्स, भक्ति मार्ग, मुलुंड वेस्ट. बैग भरो निकल पड़ो. बैग भरो निकल पड़ो टूरिस्ट के लिए. यह मालिक नीरव रावल यहाँ पर उपस्थित है. उनका मराठा मित्र मंडल
और जेबी बॉयज की ओर से हार्दिक स्वागत। एकच धाव सिंगल आली आहे। यस गेट सेट गो अभी मैं निकलत नाम 4 बॉल 5 धावा धावफलकावरती लागतात। अविनाश चेक केलाय हा बॉल। नो बॉल। 4 बॉल आणि 6 धावा, अजूनही 2 बॉल शिल्लक। ओहो टाफटका खेळलाय समोरच्या दिशेमध्ये। पाच बॉल 7 धावा, लास्ट टू गो। पुन्हा एकदा टाफटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव। ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक इथे समाप्त होते, पहिली ओव्हर समाप्त होते। टीमची धावसंख्या 8, लॉस ऑफ दी 1 विकेट। पहिलं षटक समाप्त, टीमची धावसंख्या 8, 8 ऑन स्कोर कार्ड। राहुल यादव गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचं षटक किंग्स युनायटेड या टीम कडनं। मासूम स्ट्राइक एंडला राहुलच्या विरोधात, बाहेर बॉल आलाय, व्हाईट बॉल। अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात। ओहो पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन, व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव। आता मात्र खूप चांगला टप्पा हाताळलाय, डॉट बॉल। या बॉलवरती कमबॅक करत असताना हो सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रन इथे हो झाली आहे कंप्लीट। कॉल दिला होता, जागा सोडली अविनाशने, परंतु थोडस फंगल झाले क्षेत्ररक्षक। एक धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही बॅटरला। टीमची धावसंख्या 1 वर 1, 11, 11, लॉस ऑफ दी 1 विकेट। 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक। व्हाईट बॉल, धीम्या गतीने टाकलेला बॉल, आधीच ओळखलं अविनाशने, सोडून दिलाय। 12 धावा। ओहो यावेळेस काय घडतंय, खराब लाईन आणि लेन, व्हाईट +1, व्हाईट +1, 2 धावा। टीमची धावसंख्या 14। गेट सेट गोचे दुसरे मालक उपल जेटवा यांचं देखील मराठा मित्रमंडळ जेबी बॉयजच्या वतीने हार्दिक स्वागत। गेट सेट गो ऍड्रेस आहे सिटी ऑफ जॉय, सिटी ऑफ जॉय, लोक कैलास, मुलुंड स्टेशनच्या जवळ सिटी ऑफ जॉय की बाजू में लोक कैलास। हेलमेट पैकेज के लिए तैयार। गेट सेट गो, गेट सेट गो, टूर एंड ट्रॅव्हल्स। थँक्यू सो मच। अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळते। जाऊया पुढच्या बॉलकडे, परंतु हा खराब लाईन आणि लेन। तर आता शुभम गेलाय, त्याला सांगितलंय की तुला टप्पा कसा हाताळायचा आहे। हो खूप चांगला स्टॉप, इथे 1 धाव मात्र जरूर मिळेल। डी झोन मध्ये 1 धाव, 16 धावा, 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक। 16 ऑन स्कोर कार्ड। मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, इथे
दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती आल्यात. लगेच रूल बदललाय. अगदी झाडू शॉट खेळ आहे. हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धावेसाठी. टीमची धावसंख्या 2 ओव्हर समाप्त 17 धावा. 17. 2 ओव्हरची समाप्ती 17 धावा धावफलकावरती लागतायत. वीर मराठा आणि त्यांच्या विरोधात किंग्स युनायटेड संघमालक सागर पाटील, रमेश डुंबरे यांचा जो संघ आणि वीर मराठा श्रीकांत पाटील यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. रमेश डुंबरे गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक. 17 धावा. आता ह्या बॉलवरती कोणाला होईल खतरा, कारण टीमची धावसंख्या झाली आहे 17. पुढचा बॉल रमेश यांच्या माध्यमातून मासूम स्ट्राइक इन एंडला. पहिला बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सुरेश होता त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सुरेशच्या हाताला लागून लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव. पुढे येऊन सातत्याने मोठे फटके खेळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. सफल होतोय. काहीतरी रणनीती आखली आहे वीर मराठा या टीमने, कारण पहिल्या डावामध्ये कुठेतरी मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस या संघाने मात्र जरूर केलाय. परंतु पाहावं लागेल. पुढचा बॉल रमेश यांचा मासूम साठी. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. अगदी उचलून मारतायत फटके. मोठा फटका. इथे संधी आहे. काय घडलंय? 2 धावा. थोडासा स्किट झालाय, स्लिप झाला आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहे. 22-22. 22 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. तिसरं षटक सुरू आहे. मासूम इथे खूप चांगलं स्टंपिंग. पुढे गेला होता. बॉल बाहेर टर्न झाला. शुभमच्या माध्यमातून खूप चांगलं स्टंपिंग तिथे गेलं. आता नवीन बॅटर सागर आलाय. सागर येतोय. शेवटचा बॉल रमेशचा पाहावं लागेल. अंतिम चेंडू. सागर येतोय. टीमची धावसंख्या 22-2. अंतिम बॉल. नॉट आउट. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल. 3 ओव्हर समाप्त. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 22-2. 22. 22-2. 22 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक. हाणामारीचं षटक पाहूया. अंतिम षटकामध्ये गोलंदाज धनंजय शेट्टी उफ दांडी. अविनाश काढतोय का दांडी? अविनाशची पाहावं लागेल. व्हाईट बॉल. सचिन सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. मोठ्या फटक्यासाठी जात आहेत अविनाश, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, परंतु एकच धाव मात्र मिळेल. आउट. बॉक्स आउट होतोय. बॉक्स आउट तिथे पाहायला मिळतोय.
पहा एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याला बाहेर घ्या. एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो देखील केपीएलचा आनंद घेतोय. टीमची धावसंख्या 23 धावा. 2 बॉल झालेत, अजूनही 4 बॉल बाकी. खूप चांगला बॉल, डॉट बॉल येतोय दांडीच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉल बाकी. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्टॉप. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 24. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल बाकी. सागरसाठी दांडीचा पुढचा बॉल. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, शफल जरूर झाले आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर डी झोन मध्ये 1 धाव. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आता चकवलाय. खूप चांगलं स्टंपिंग, पुढे आले, शफल झाले. पहिली इनिंग समाप्त, पहिला डाव समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 25 या धावसंख्येवरती. लक्ष 26 धावांचं. 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज टीम किंग्स युनायटेड या संघाला. 24 बॉल करायचे आहेत, 26 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घ्यायचंय लगेच. नेक्स्ट मॅच यंग फायटर आणि गेम चेंजर. यंग फायटर आणि गेम चेंजर नेक्स्ट मॅच तुमची आहे. ज्या आवाज आपल्यापर्यंत पोचतो आणि आपल्याला आवाजावरून स्पष्ट ऐकायला येतं, असा हा फावडे साऊंड सिस्टम. फावडे साऊंड सिस्टम, शकुंतला कॉटेज, गुप्ता साडीच्या समोर, किशन नगर नंबर 3. दिल की धड़कन तेज करने वाला आवाज, फावडे साऊंड सिस्टम. चला प्रेक्षक तिथे जोडले जात आहेत, पाहू शकता. खूप चांगला प्रेक्षक वर्ग. चला रुपेश दादा, रुपेश टुकरुल, आपण जिथे कुठे असाल माईकशी संपर्क साधायचा आहे. ठाण्याचा महाराजा पटांगणामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधल्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल 26 ची गरज. सलामीची जोडी केतू आणि तनय आणि गुलामी ट्रॅक वरती मासूम. राजा कुठे असाल तर तेव्हा समोर यायचं आणि निरोप पंचायला राजा कश्यप पंचाल. हो, पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. पहिल्या बॉल वरती मात्र आपण जर पाहायला गेलं तर ज्या रात्रीचा दिवस करणारे एकमेव किसन नगरचं व्यक्तिमत्व ते म्हणजे हरी वत्रे, लाईव्ह डेकोरेशन मालक, हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचं देखील मराठा मित्रमंडळ जेबी बॉईजच्या वतीनं हार्दिक स्वागत. खरंच रात्रीचा दिवस केला, त्याच्या आपल्या मेहनतीनं आज आपण क्रिकेट खेळतोय. असे हरी शेठ वत्रे यांचं देखील मराठा मित्रमंडळ व जेबी बॉईजच्या वतीनं हार्दिक स्वागत. तनेसाठी हा बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डी झोन मध्ये 1 धाव, सिंगल आली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 2. मासूम त्याच्या विरोधात तनय.
हलक्या हाताने ढकलून दिल्या एका धावेसाठी सिंगल प्राप्त होते. बॅट चेंज केली आहे. आज आपण दुसरा दिवस पाहतोय किशननगर प्रीमियर लीगचा. आजचा दुसरा दिवस प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळते. ओहो, खूप चांगला बॉल, डॉट बॉल येतोय मासूमच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 3. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, टॅफटका खेळलाय. 1 धाव आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 4. चला, प्रेक्षक वर्ग आपल्यासाठी जोडले गेलेत. तर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग किशननगर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. विशाल जॉन्टी आलाय. 18 बॉल 22 ची गरज. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा बॉल, डॉट बॉल. ओहो, यावेळेस फटका चांगला खेळ आहे. खूप चांगला स्टॉप. 1 धाव. एकच धाव आली आहे. तनय आहे. 16 बॉल 21 ची गरज. सोडून दिलाय. अगदी या उजव्या यष्टीला जवळून जाणारा हा बॉल आपण पाहिला. ओहो, टाफटका अडवलाय. खूप चांगला स्टॉप मिथूच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. 15 बॉल 20 ची गरज. 15 बॉल 20. टाफटका खेळलाय. 1 धाव. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. समजला नाहीये तनयला. जॉन्टी काय कमबॅक करत असताना कमालीची गोलंदाजी. 5 बॉल 7 धावा. शेवटचा बॉल जॉन्टीचा. खूप चांगला कमबॅक करत असताना. ओहो, नो बॉल आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. सचिन सरांचा इशारा येतोय नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. ओहो, यावेळेस मात्र पहा शरीराचा वेध घेतलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 8. पश्चिम महाराष्ट्र सेवा समिती संचालक सदस्य सुहास शिंदे साहेब इथे उपस्थित झालेत. या KPL किशननगर प्रीमियर लीग साठी त्याची प्रमुख उपस्थिती मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र सेवा समिती संचालक सदस्य सुहास शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती होत असताना मात्र पाहायला मिळते. जाऊया, येणारे 12 बॉल आणि 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज मयूर. केतू आहे. 12 बॉल 18 ची गरज. मोठे फटके खेळावे लागतील. 12 बॉल 18 ची गरज. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. 3रं षटक. सोडून दिला. इथे खराब लाईन आणि लेन. राहुल कडनं झाली आहे चुकी. वाईट +1 2 धावा. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी या एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील.
ओ हा देखील सोडून दिलाय. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात व्हाईट बॉल. निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेले सन्मान्य सुहास शिंदे साहेब यांचं स्टेजवर आगमन झालं. त्यांचं मराठा मित्रमंडळ JB बॉईजच्या वतीनं हार्दिक स्वागत. सुहास शिंदे साहेब यांचं रंगमंच स्टेजवर आगमन, त्यांचं पुन्हा एकदा JB बॉय व मराठा मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. यस अंपायर, काय घडलंय? डीजे 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 बॉल. नो प्लस वन. नो प्लस वन. 2 धावा आल्यात. 12 बॉल. आता 13 धावांची गरज. टीमची धावसंख्या 13 झाली आहे. मॅच आता कुठेतरी किंग्स युनायटेड कडे झुकताना मात्र पाहायला मिळते. 12 बॉल 13 धावांची गरज. 12-13चं समीकरण तनय आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाज मयूरला पाहतोय. नाव काय? फॉर्मचं नाव काय तुमचं? पुढे येऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न. नो प्लस वन. नो प्लस वन. 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. अगदी बोनस. बाय 1 गेट 1 फ्री. गोलंदाज चेंज केलाय. बॉलर चेंज होतोय. आकाश भोरी. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी सामना वीर मराठाच्या बाजूने होता, परंतु आता कुठेतरी किंग्स युनायटेड कडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. 12 बॉल 11ची गरज. ओहो, इथे क्लीन बोल्ड. दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्यांचा वेध सरळ यष्ट्यांवरती धडकलाय. याचसाठी आकाशला बोलवलं. आकाशने मात्र करामत केली आहे. पहिली विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला. राहुल आलाय आकाशच्या विरोधात. मोठा फटका खेळायचा होता. दांडी 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 गुल. 2 बॉलवरती 2 मोठे झटके. आकाशाला खुशियां लेके आया. आकाशने मात्र सिद्ध केलंय. धनंजय आलाय, ज्याच्या नावात जय आहे. धनंजय. विजय मिळवून द्यावा लागेल धनंजयला. टीमची धावसंख्या 15. 10ला 11. फ्लिप करण्याचा प्रयत्न. हॅट्रिकचा बॉल होता. डी झोन मध्ये 1 धाव. आता टीमची धावसंख्या झाली 16. 9 बॉल 10ची गरज. 9 बॉल 10 धावांची गरज. हो, पुढे येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. राहुल कडनं चुकी होते. डॉट बॉल येतोय. आता 8 बॉल 10ची गरज. 8 बॉल 10 धावांची गरज आहे. 8-10चं समीकरण पाहावं लागेल. व्हाईट बॉल. सचिन सरांच्या माध्यमातून पंच अंपायरची भूमिका. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. 8ला 9. 8 बॉल 9ची गरज. हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न, परंतु अडवलाय. खूप चांगला स्टॉप. मागील बॉल वरती काहीतरी चुका झाल्यात, परंतु चुका सुधारल्यात. अगदी धडपडतायत, पडतायत, परंतु सामना सोडायला नाव घेत नाहीयेत. हो, खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉल. भोरीच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. आता 7 बॉल 8ची गरज. 7 बॉल 8 धावांची गरज. प्रेक्षकांची गर्दी. 7 बॉल 8.
हो खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल आलाय 3 ओव्हर समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 6 बॉल 8 धावांची गरज. चला प्रेक्षकांनी आवाज द्यायचा. बोला गणपती बाप्पा ठाण्याच्या महाराजाचा. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एनर्जी निर्माण झाली आहे, एनर्जी क्रिएट होते. प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते. KPL सीझन क्रमांक 5 मध्ये किसन नगर प्रीमियर लीग. सहा बॉल 8 धावांची गरज. येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. काय झालं काय झालं कॉमेडी काय अंतिम षटक 6 बॉल 8 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकणं हा तुमचा नशिबाचा भाग आहे आणि सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. मेहनत करावी लागेल. किसन नगर प्रीमियर लीग मराठा मित्र मंडळ JB बॉयज. सीझन क्रमांक 5. चला वेळ खूप होतोय. जे आपण YouTube वर घरी बसल्या थेट प्रक्षेपण पाहतायत अशा WTC स्पोर्ट्स लाईव्ह टीमचं देखील मराठा मित्र मंडळ व JB बॉयजच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांना साथ दिली ते साई केबलचे, ज्यांनी इंटरनेटचं सेवापूर्व कनेक्शन दिलं असे साई केबलचे मालक राज कांबळी यांचं देखील मराठा मित्र मंडळ व JB बॉयजच्या वतीनं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोघांच्या सहयोगाने आपण हा ओनर मालक आहेत. WTC स्पोर्ट्स YouTube लाईव्ह टीम व त्यासोबत ज्यांना कनेक्शन म्हणजे इंटरनेट कनेक्शन पुरवलं असे साई केबलचे प्रोप्रायटर राज कांबळी यांच्या दोघांच्या WTC व साई केबल यांच्या मार्फत आपण घर बसल्या हा क्रिकेट शो बघताय. याचं सर्व श्रेय या दोघांना जातं. WTC साई केबल्सचे मालक राज कांबळी यांचं देखील. तसंच त्याचबरोबर ज्या आठवण एक साठवण असते ती क्षणात टिपण्यासाठी तत्पर असलेले शेलार सीझन 1 पासून ते 5 पर्यंत आतापर्यंत कार्यरत असलेले दर्शन शेलार यांचं देखील मराठा मित्र मंडळ JB बॉयजच्या वतीनं हार्दिक स्वागत. उपस्थित असलेले शुभम सिंग हे देखील रंगमंचावर उपस्थित. त्यांचं देखील JB बॉयज व मराठा मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला खूप वेळानंतर मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. 6 बॉल 8 धावांची गरज. स्ट्राईकला केतू. 6 बॉल 8 धावांची गरज. मयूर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. केतू स्ट्राईक एंडला. 6 बॉल 8 ची गरज. पहिला बॉल वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 6 बॉल आता 7 धावांची गरज. 6 बॉल 7. हो टाफटका खेळलाय. एक धाव कंप्लीट होते. आता येणारे 5 बॉल 6 धावांची गरज. धनंजय मी मगाशीच म्हटलं होतं त्याच्या नावात जय आहे.
संघाला विजय मिळवून देईल का? पण त्याच्या विरोधात मयूर आहे. मयूर देखील काही कमी नाहीये. गोलंदाजाचा अनुभव त्याच्याकडे आहे. 5 बॉल 6 धावांची गरज. टीमची धावसंख्या 20-2. अगदी सरळ बॅटेड स्ट्रोक. इथे कॉलिंग चुकलंय. कॉलिंग चुकलंय. अपघात घडलाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. केतू बॅक टू द डगआउट. बिल्ली काट रही है नीचे से। चल रहे बाबा ये भाई नीचे से काट रही हो बिल्ली। किती झाले बघ पटकन सांग पटकन। 4 बॉल 6 धावांची गरज. फटका खेळला. 1 धाव आली आहे. नवीन बॅटर आलाय राहुल. 3 बॉल 5 ची गरज. 3 बॉल 5. एक धाव. 2 बॉल 4 धावांची गरज. 2 बॉल 4. सामना रंगतदार स्थितीमध्ये. 2 बॉल 4. दोन बॉल 4. पाहावं लागेल. एक मोठा फटका येईल का? मोठा फटक्यासाठी गेले. इथे आवाज होतोय ठाणे ते चिपळूण. आवाज होतोय ठाणे ते चिपळूण. धनंजय तू मार उचलून 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 मारतोय गोलंदाजाला. आता 1 बॉल 2 धावांची गरज. 2 धावा मिळवाव्यालाच लागतील. आवाज झाला. 1 बॉल 2 ची गरज. काय घडलंय? काय घडलंय? हो डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं. वेळ काळ कशी असो सगळं काही बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात फक्त एकच आशा जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलली आहे इथे मयूरने आणि कमबॅक करून दिले आपल्या संघाला. वीर मराठा संघ विजेता होतोय.